च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला। मात्र आजही परीक्षेच्या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर पीठासीन अध्यक्ष NK प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला। मात्र विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित केला। या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। त्यामुळे सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर गदारोळातच न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026, खाण आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026, केरळ नाव बदल विधेयक 2026 आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 ही 4 विधेयकं सादर करण्यात आली। मात्र गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही अशाच प्रकारे स्थिती होती। या गदारोळात उपसभापतींनी कामकाज करण्याचा प्रयत्न केला। मात्र गदारोळ वाढल्यानं कामकाज 2दा तहकूब करावा लागला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो